तर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे उद्या राज्यभरातील प्रमुख मंदिरांमध्ये महाआरती करण्यात येणार आहे। आज प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये मुंबईतील महिला आघाडीकडून आरती करण्यात आली। यावेळी शिवसेना नेत्या शायना एनसी, शीतल म्हात्रे, प्रिया सरवणकर उपस्थित होत्या। अजित पवारांच्या निधनामुळे आपल्या वाढदिवसानिमित्त राज्यात कोणतेही सोहळे कार्यक्रम आयोजित करू नयेत असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं आहे। शिंदे स्वतः देखील वाढदिवस साजरा करणार नाहीत। भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए, ऐसा नहीं है, उल्टा है। राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे भाजपला अच्छे दिन, आमच्या भूमिकेवर चालणाऱ्यांचा फायदा होतो, मोहन भागवतांचं वक्तव्य। स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळाला तर भारतरत्नाचाच गौरव, सरसंघचालक मोहन भागवतांचं मुंबईतील व्याख्यानात प्रतिपादन। मुंबई बांगलादेशी मुक्त करू, भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार रितू तावडेंचा संकल्प, तर केंद्राकडून बांगलादेशासाठी कोट्यवधींची मदत का, राऊतांचा सवाल। अजितदादांच्या विमानात वैमानिकांना संबोधित करून अपघात घडवून आणला का, VSR कंपनीवर आमदार अमोल मिटकरींना संशय, तर आमदारकीची टर्म संपत असल्यानं मिटकरी अस्वस्थ, लक्ष्मण हाकेंचा पलटवार। महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं, सयाजी शिंदेंची भूमिका, तर दोन्ही राष्ट्रवादीबाबत पवार कुटुंबीय निर्णय घेणार, बजरंग सोनावडेंनी केलं स्पष्ट। उद्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीसाठी मतमोजणी, प्रशासनाकडून तयारी पूर्ण, ABP माझावर पहा अचूक आणि वेगवान निकाल। पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचाच भाग, भारताचा नकाशा स्वीकारून अमेरिकेचा चीन पाकला संदेश, भारत अमेरिका व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।